हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मटन किमा बनवत आहोत आज आपण। त्यासाठी मटनचा जो किमा आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि तो आता आपण मॅरिनेट करण्यासाठी सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये तर थोडंसं धनाजिरा पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे, त्यानंतर तिखट टाकून घ्यायचे, थोडासा कांदा लसूण मसाले टाकून घ्यायचा आहे, दही आणि मीठ असं अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारा असं छानशी रेसिपी आहे आणि सोपी आहे। तर मीठ टाकलेलं आहे। आता थोडीशी कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूण हे सगळं आपण पाट्यावर वाटण करून घ्यायचं आहे। यामुळे टेस्ट छान येईल आपल्या किम्याला। तर ते सुद्धा आपण घेऊन आता किमामध्ये लावून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले जे आहेत ते हातानेच लावून घेऊया। हाताने लावल्यामुळे ते सगळीकडे व्यवस्थित लागेल मसाले। अर्धा तास ठेवून द्यायचा आहे। अर्ध्या तासानंतर आता आपण फोडणी टाकायला घेणार आहोत। तुम्ही पाहत असाल तेल पण मी भरपूर नाही टाकले, अगदी कमी तेलात छानसा किमा आपला तयार होत आहे। थोडेसे खडे मसाले टाकलेत फोडणीला, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि किमामध्ये भरपूर कांदा टाकला तर टेस्ट छान येते, म्हणून आपण त्यासाठी भरपूर कांदा टाकत आहोत आणि त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता त्यावर टमाटे आणि कोथिंबीर हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी 1-2 मिनिटं आपण झाकण टाकणार आहोत त्यावर। त्यानंतर जो मॅरिनेट करून ठेवलेला किमा आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर अशी ही झटपट अगदी झणझणीत किम्याची रेसिपी तयार होत आहे आपली। तर अशाच वेगवेगळ्या आणि सोप्या रेसिपींसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। यामध्ये थोडंसं पाणी टाकून आता आपण त्याला थोडीशी वाफ काढून घेणार आहोत। ही तांदळाच्या भाकरी किंवा पाव, चपाती कशाही सोबत अगदी मुलांना खूप आवडेल ही किम्याची रेसिपी। तर असा वाफाळलेला किमा तयार आहे, तो आता आपण सर्व करूया। थोडंसं तूप सोडायचं आहे वरनं आणि नंतर कोथिंबीर टाकून घेऊया थोडीशी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून मला सांगा।